नमस्कार. आपण सगळे धावत आहोत. मोठं व्हायचं आहे, पुढे जायचं आहे, काहीतरी मिळवायचं आहे. पण या धावपळीत आपण काहीतरी मागे सोडतोय का? कारिगिरी फक्त एक शब्द नाही, ती आहे आपली ओळख. ती आहे आपल्या हातांची भाषा, आपल्या मनाची अभिव्यक्ती. पूर्वी प्रत्येक गोष्टीत कला होती. घर बांधणं, मातीची भांडी घडवणं, कपड्यावर नक्षीकाम करणं, प्रत्येक गोष्ट हाताने बनायची आणि मनाने जपली जायची. पण आज आपण मशीनमध्ये अडकलो आहोत. वेग वाढलाय पण स्पर्श हरवलाय. सगळं आहे पण आपलं पण कमी होत चाललंय. आणि म्हणूनच ही एक छोटीशी सुरुवात आहे कारिगिरी जिवंत ठेवण्याची. कारण जेव्हा एखाद्या माणसाकडे काहीच नसतं तेव्हा त्याच्या हातातील कला त्याचं जगणं बनते. एक सुतार, एक लोहार, एक चित्रकार किंवा एक साधा कारागीर, त्याच्याकडे कदाचित मोठी पदवी नसते, पण त्याच्याकडे असते एक अमूल्य गोष्ट, त्याची कला. हीच कला त्याला उभं करते, हीच त्याला ओळख देते आणि हीच त्याला जगायला शिकवते. कारिगिरी फक्त काम नाही, ती आहे परंपरा, ती आहे संस्कृती आणि ती आहे आपल्या माणुसकीतील खूण. आज गरज आहे ही कला विसरायची नाही, तर तिला पुढे नेण्याची. प्रत्येक हातात एक ताकद आहे, प्रत्येक माणसात एक कलाकार आहे. फक्त त्याला ओळखायचं आहे आणि त्याला जगासमोर आणायचं आहे. हीच आहे कारिगिरी, हीच आहे कला आणि हीच आहे आपली खरी ओळख.